आजचं जी काही आमसभा किंवा आदिवासीची ग्रामसभा असं म्हणून जिल्हाभराची आज या ठिकाणी संघटनेच्या सगळ्या प्रमुखांनी ती नियोजित केली। थोडं उपस्थिती किंवा ठराव जरी कमी वाटत असले तरीही हा जो कार्यक्रम घेतला तो ते अवघ्या 3-4 दिवसात घेतला। 3-4 दिवसात सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे ठराव या ठिकाणी आज मिळालेत। नंदुरबार वगैरे तसं विभागाचाच मला वाटतं हा झाला असता, परंतु नंदुरबारकडून येणाऱ्यांना काहींना वेगवेगळ्या अडचणींमुळे येता आलं नाही आणि म्हणून सगळ्यांना संघटनेने आवाहन केलं। मी सुद्धा आवाहन करेन की सगळ्या ग्रामपंचायतींनी होणाऱ्या जे काही आता 2 ऑक्टोबरच्या ज्या ग्रामसभा होणार आहेत त्याच्यात ह्या जे काही विषय त्या ठिकाणी विषयपत्रिके दिलेत त्या पद्धतीनं सगळ्या ठिकाणाहून जे ठराव एकत्र करून आणि महामहिम राज्यपाल महोदयांना पुढच्या हप्त्यातच मी आग्रह करतोय का संघटना आणि लोकप्रतिनिधी असे मिळून सगळ्यांनी एकत्र जाऊन आणि सविस्तर चर्चा करून त्याचे पालकत्व म्हणून राज्यपाल महोदयांना दिलंय आणि त्याला चॅलेंज म्हणून सुप्रीम कोर्टात ज्या भरतीच्या संदर्भातला जो विषय आता चर्चेला आहे किंवा आता त्याच्या सुनावण्या होत्यात, आता 6 तारखेला पुन्हा त्याची कदाचित आमचं तर अशी प्रार्थना आहे का शेवटची सुनावणी आणि त्याच्यात आम्हाला पॉझिटिव्ह निर्णय मिळेल, कारण कुठंच चुकीच्या पद्धतीनं त्या भरती प्रक्रिया सुरू केलेल्या नव्हत्या, पण त्या राज्य सरकारनंच ॲफिडेविट देऊन आणि आम्ही पुढील कार्यवाही थांबवू अशा पद्धतीचं दिलं होतं। त्याच्यावर महामहिम सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढील भरती प्रक्रिया सुरू होईल। त्याच्यात अजून काही बरेचसे विषय जे सरांनी सांगितले ते अतिशय महत्त्वाचे आहेत की आधिसंख्य हे खूप दिवसापासून निवड आधिसंख्य म्हणून ऐकतो, परंतु त्याच्यावर ज्या मोकळ्या जागा केल्या पाहिजे त्या होत नाहीत, त्या मोकळ्या करून आणि मूळ आदिवासीला त्याच्यात घेतलं पाहिजे किंवा जो आदिवासी खरा आदिवासी आहे त्याला घेतलं पाहिजे, कारण 12,500च नाही तर लाखाच्या वरचा हा प्रकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून 6,000वर तो आता आकडा जवळपास 6,500वर आलेला आहे। तर हेही गणित काही कळत नाही आणि म्हणूनसाठी राज्यपाल महोदयांकडे एक स्पेशल बैठक लावून आणि त्याच्यावरचा मार्ग काढण्याच्या संदर्भात संघटनेची जी तळमळ आहे त्याच्याशी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी त्याच्यात सहभागी आहोत। आता जवळपास 3 महिने होत आले यांचं आंदोलन चालू आहे, आपण मंत्री आहात, काय आपण का हा मुद्दा तोडगा काढू शकत नाही? तोडगा 10 वर्षावरील सुप्रीम कोर्ट 10 वर्षावरील यांना सामावून घेण्यासाठीचं मान्य करतं। पाठीमागच्या काळात आपल्याच इथं काहीतरी 4-4.5 हजार मुलांना सामावून देखील घेतलं, पण 10 वर्ष आणि मग सरकार म्हणजे इथं शासनाने किंवा विभागाने जर भरत्या केल्या तर त्याला पुन्हा त्याच्या विरोधात कोर्टात जातात। कोर्टात गेले का जे भरती झाले ते अडचणीत आणि सरकारही अडचणीत येतं, म्हणून कायदेशीर आधार घेऊन 10 वर्ष, पण मग 10 वर्ष तर 9-9.5 वर्ष। आता माझ्याकडं आता एक निवेदन आलं 15 दिवस कमी आहे त्याला 10 वर्षाला, पण त्यालासुद्धा जी तासिकेवर ऑर्डर द्यायला पाहिजे रोजंदारीनं, का तो आउटसोर्सद्वारे गेला म्हणजे त्याचा कुठलाच क्लेम लागू होत नाही, कारण थर्ड पार्टी येते आणि शासनानं जर समजा कंत्राटी घेतलं मानधनी घेतलं तर ते शासनाची बांधिलकी होते। त्याच्यामुळे त्या अडचणी भविष्यात तयार होऊ नयेत म्हणून आमचा सगळ्यांचा आग्रह आहे का आउटसोर्स नको, थर्ड पार्टी नको, ती शासनाच्या याच्यातून काय शब्दप्रयोग करायचा त्याच्यावर मग आम्ही पुढं त्याचा निरसन करत असतो। का जसं आता ही मध्यंतरी ज्या भरत्या झाल्या पेसाच्या त्याला काहींना कंत्राटी दिलं होतं, काहींना मानधनावर दिलं होतं, काहींना 6 महिन्यासाठी दिलं होतं, काहींना 11 महिन्यासाठी दिलं होतं। आम्ही ते एकसारखं करून सगळ्यांना मानधनावर केलं, कारण मानधन कमी आहे, आउटसोर्समध्ये पैसे जास्त आहेत, पण पैशात लाईफ नाही मोजता येत, कमी पैशात का होईना पण त्यांचं लाईफ घडलं जातं आणि म्हणूनसाठी ह्या मुलांनी अगदी काहींचं वयोमर्यादा संपायची वेळ आलेली आहे। मग परवाच्या 8 सप्टेंबरला जी मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक झाली तर ज्यांना 11 महिन्याच्या ऑर्डर दिल्या होत्या त्यांचा कार्यकाळ संपला, 1 दिवसाचा खंड दिला। आम्ही खंडाला थोडंसं पुढं गेलो होतो का बाबा खंड देऊ नका, त्यांना अखंड ठेवा का जेणेकरून त्यांना पुढं त्याचं क्लेम करता येईल। ह्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी तसं त्याच्यात त्या नोटिंगमध्ये त्या प्रोसिडिंगमध्ये आलं आहे का 1 दिवसाचा खंड सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा लागला तो 1 दिवसाचा खंड क्षमापित करण्यात येईल आणि वयोमर्यादा जर त्या एखाद्याची संपली असेल तर त्याचीसुद्धा ती शिथिलता केली जाईल अशा पद्धतीचं
नोटिंग त्या ठिकाणी माझ्याजवळ ते आहे. ह्या 80 दिवसावाल्यांना मी अनेक वेळा जाऊन त्यांनाही भेटलो. आता थोड्या वेळानं आम्ही सगळेजण परत बसतो का बाबा हा मुद्दा पार्ट करून करू आपण. आउटसोर्स नाही, त्यांनासुद्धा रोजंदारीनं घ्या असाच आग्रह आमचा राहील. आउटसोर्स नकोच. पण मग जे कमी दिवसांवाले असतील त्यांना गुणदान देऊन काही करता येईल का, भरती प्रक्रिया जर सुरू केली तर, पण यांना मानधनावर घ्या असा आग्रह आम्ही करतोय. साहेब, आदिवासींचे आता मोर्चे निघत आहेत, बंजारा समाजाचे पण मोर्चे निघत आहेत, यावर आपली नेमकी भूमिका काय आहे? बंजारा समाज तसा कुठल्या आधाराने मागतो? आम्ही आमचं जे काही संविधानानं दिलेले जे काही अधिकार किंवा हक्क जे आहेत त्याचा अभ्यास आमच्या संघटनेवाल्यांनी सगळ्यांनी केलेला आहे. मग त्यात बागुल सर असतील किंवा डॉक्टर दाभाडे असतील, डॉक्टर सुपे सर असतील किंवा पोएम असतील किंवा सरकुंडे साहेब असतील. परवाच आम्ही ती एक मीटिंग केली. राज्यभरात असे अनेक लोक आहेत का जे सनदी अधिकारी काही रिटायर झालेत, अशांनी तो अभ्यास केला आणि त्याचे जे नोटिंग केलं आहे त्याच्यात तो बंजारा समाज हा आदिवासी कधीच होऊ शकत नाही. आदिवासी काही ठिकाणी त्यांना धान्य वाहून नेणारी जमात असं म्हटलं आहे, आदिवासी नाही म्हटलेलं. असे खूप सारे बारीक बारीक मुद्दे आहेत का जे कुठल्या आधाराने सांगतात. फक्त हैदराबाद गॅजेटियर याचा आधार घेतात, पण त्याच्यात तसं असं स्पष्टता कुठेही नाही आहे. काही राज्यांनी पूर्वी जाऊन बघितले, आपल्याही राज्यानं पूर्वी बंजारा आदिवासी आहे ह्याच्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, कोर्टाने डिसमिस केलं. मग नंतर ते संसदेत गेले, संसदेने सुद्धा 2 वेळा ते रिजेक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला प्रक्रिया आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी ते एवढं चांगलं पक्वता करून दिलेली आहे त्या घटनेला, संविधानाला, का असं कोणी केव्हाही कशाही पद्धतीनं वापरूच शकत नाही आणि तो वापरण्याचा प्रयत्न आता केला जातो असं आमचं मत आहे. पण मग आपली पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आम्ही आता आंदोलनं सुरू झालेत. आता जिथं जिथं साधारण विदर्भात जास्त आहेत, आता त्याचं लोन आपल्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी त्याचं मोठ्या प्रमाणात उद्रेक म्हणण्यापेक्षा शांततेच्या मार्गाने आम्ही करू. पण रस्त्यावर उतरून आणि त्या ठिकाणी कायदेशीर आणि रस्त्यावरची आणि संसदेत किंवा सभागृहात, विधानसभेत मग आम्ही तिथं ते भांडू. आधी धनगर समाजाने आदिवासीमधून आरक्षण मागितलं, आता बंजारा समाज मागतो. कुठेतरी अस्थिर करण्याचं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं आदिवासीत जावं. पण आमचे बघितलं, आपण ऐकलं असेल का आदिवासीच्या पोटी जन्माला यावं लागतं तर आदिवासी होतो, असाच प्रकार आहे. नंतर कोणी सांगायचं ना आम्ही आदिवासी आहोत, तर त्याला कुठला आधार नाही आहे. जसं धनगर समाज बांधवांनी बिचाऱ्यांनी मागणी केली, मी बिचारे म्हणतो, मागणी केली, कायदेशीर कुठंच ते टिकलं नाही, त्यांना थांबावं लागलं. तसंच हाही प्रकार आहे. पण उगीचच नसताना आपण म्हणता ते अस्थिरता तयार होते, तर ती होऊ नये या दृष्टीने मी सगळ्यांना विनंती करेल का कायद्याचा अभ्यास करून आणि नंतरच तुम्ही त्या आदिवासी आहोत का अजून कोणी आहोत हे सांगताना त्याला संविधानाचा आधार घ्यावा. पण याच्यामध्ये नंदुरबारमध्ये काल या सगळ्या संदर्भामध्ये जाळपोळ झाली, त्या गाड्या त्या ठिकाणी उलटवण्यात आल्या पोलिसांच्या. त्याचा संदर्भ त्याच्याशी लागत नाही. तो नाही, ते विषय वेगळे आहेत. ते इंटरनल त्यांचे लोकल लेवलचे विषय आहेत. त्याला इथला विषय नव्हता. कोणाला? मी आता बसतोय त्यांच्याबरोबर का जे एवढ्या दिवसात नाही झालं ते आता मी आश्वासन दिल्यावर लगेच होईल अशी परिस्थिती जर राहिली असती तर मी लगेच केलं असतं. नाही, मी तर आव्हान करेल, विनंती करेल का अशा प्रकारानं आत्महत्या करून हा प्रश्न मिटणारा नाही. त्यालासुद्धा कायदेशीर आणि संघटन आणि ह्याच पद्धतीने त्याला आपल्याला मार्ग काढावा लागेल, त्या पद्धतीने मार्ग काढू. धन्यवाद. भाषणात म्हणाले की ज्या ठिकाणी आपले इतर जिल्ह्यात आपले लोक कमी आहेत तिथे गेलं पाहिजे, आंदोलन सुरू आहेत, तिकडची लोक पुढे पडतात. नेमकं आपण आव्हान केलंय का आंदोलनासाठी समाजाला? आव्हान केले म्हणजे आता आव्हान करावंच लागेल. त्याचं कारण असं आहे का एका बाजूने छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये पण 3-3 किलोमीटरच्या रांगा दाखवतात. जिथं लोक त्यांचे बंजारांचे कमी आहेत त्यांची लाईन 3 किलोमीटर दिसते. मग आमच्या पाठीमागं कुणीच नाही का? आता उदाहरणार्थ पुण्यात 5,000पेक्षा जास्त मोठा बंजारा समाजाने मोर्चा काढला. एवढी लोक नाही आहेत बंजारा, बाहेरून आले, संख्या दाखवली. मग आम्ही का नाही दाखवू? आणि त्या बांधवांना आम्ही का धीर देऊ नये? हम सब एक है, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समानता आम्ही गेलं पाहिजे. कोण किती आहेत, काय आहेत आणि कोणता भाग आणि कोणता विभाग ह्याच्यापेक्षा गेलं पाहिजे. आणि आता ती वेळ आलेली आहे ना, बसून कसं चालेल? सुरू झालेत ऑलरेडी. मला वाटतं विदर्भात तर एकही जिल्हा राहिलेला नाही.
अगदी पार तो इकडं नाशिकपर्यंत आता यायची सुरुवात झाली. नाशिकचं नियोजन चालू आहे त्यांचं, नंदुरबारमध्ये झाला, सगळ्या ठिकाणी. मागच्या काही दिवसांपासून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, आपण मागच्या काही दिवसांपासून पावसासंदर्भात हे करतायत पाणी 50,000 रुपये हेक्टरी मदत द्या अशा पद्धतीचं मागणी होते विरोधकांकडनं. आपली काय भूमिका आहे? आमची समाजाची मागणीबरोबर आम्ही असतो. मागायचं असतं. सरकारसुद्धा शेवटी कोणाचंही असेल, ते माझं सरकार आहे असं म्हणून मी म्हणत नाही, पण शेवटी सगळा आर्थिक ताळमेळ लावून आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं थेट पैसे देणं हा एक आहे, मग वेगवेगळ्या योजनांमध्ये सामावून घेणं हा एक आहे, वीज बिल, परीक्षा फी, अमुक धमुक, ह्या गोष्टी सगळ्या मिळून तर त्याला दुष्काळ किंवा दुष्काळावरची मदत असं म्हणता येईल. थेट पैशांनीच मदत नाही होत, कारण जे झालेली नुकसान मी जी बघितली, मग हिंगोलीतली असेल किंवा इतर नांदेडमधली असेल, इतर ठिकाणची मी जी बघितली किंवा आता ही नाशिकमधली आहे, ही फार मोठी नुकसान आहे. निव्वळ नुकसान म्हणजे आपण NDRFने यांनी जी NDRFने जी ठरवून दिलेली आहे त्या मापात दिली जाते. त्याच्यापेक्षाही वेगळे काही राज्य मदत करत असतं, फक्त ते दुष्काळ म्हणून मदत करतं किंवा अडचण संकट म्हणून मदत करतं असं न म्हणता काही ना काही पण मदतीचा भाग वेगळा करून त्या ठिकाणी मदत केली जाते. तशी मदत केली जाईल, सरकारची मानसिकता आहे. मदत ही मदत असते. 50,000ने सुद्धा होत नाही. 50,000 काय किती झाले? आता जे कांदे सडतात, कांद्याचे भाव एकदम जाम आहे. आता द्राक्षाची छाटणी चालू झालेली आहे. भाताचं पीक दिसायला कमरे एवढालं आहे, पण आंगऱ्या जर बघितल्यात तर पूर्ण काळ्या पडल्यात, पांढऱ्या झाल्यात. त्याचं उत्पन्न एकरात, त्याचा उत्पादन खर्च म्हणून थोडीशी मदत होते, उत्पादनावर मदत नाही होत. मग भविष्यात वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली जाते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.